मनोजदादा जरांगेची भेटत असलेली ही ताकद यांना दोघांना एकत्र केला तर आपला अवघड होऊन म्हणून दोघांना वेगवेगळे करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोजदादा जरांगे असतील, बच्चू कडू असेल, यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने मेसेज व्हायरल करायचे काम सुरू झाले। तुम्हाला माहित आहे की बच्चू कडू साहेब आणि त्यांचे संपूर्ण सहकारी हे मुंबईत बैठक गेल्यानंतर जे फडणवीस वारंवार सांगायचं की शेतकरी कर्जमाफी करतो, परंतु वेळ आल्यानंतर यांची वेळ काळ तारीख काहीच ठरत नव्हती। परंतु जेव्हा बच्चू कडू साहेब आणि त्यांच्या लोकांनी आंदोलन केलं, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, नागपूर जाम केला, तेव्हा यांच्या लक्षात आलं की आता काय आपल्या खैर नाही। मग मुंबईत जेव्हा बैठक झाली, मुंबईच्या बैठकीत ठरला की 30 जून 2026 ला संपूर्ण कर्जमाफी करणार, 7/12 कोरा 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 करणार। आता ही बाब सुद्धा अनेक लोकांना खपली नाही। त्यात काही राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असेल, भाजपचे असतील, सेनेचे असेल, सगळ्या लोकांना खपली नाही की आता भाऊ हे शेतकऱ्यांचं भलं होणार आहे आणि मनोजदादा जरांगे आणि बच्चू कडू जर एकत्र आले तर या शेतकऱ्यांचं भलं होईल, मराठा समाजाचं भलं होईल, वंचित घटकाचं भलं होईल।